नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता एक जण नाही नाही म्हणत असतं, कारण प्रत्येकालाच आश्रमात जायचं नसतं. तर दुसरीकडे आता सायलीला वाईट वाटत असतं. तर अर्जुन जो आहे तो विमलला सुद्धा विचारतो, तू तरी येशील ना? तर विमल म्हणते की जर कल्पना आणि पूर्ण आजीच येणार नसतील तर मी तरी कसं येऊ, मला ना कसं तरी वाटतं. मग आता विमलने सुद्धा नकार दिल्यामुळे सायलीही खचून गेलेली असते. पण सायलीला अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो. सायलीला माहिती असतं की अर्जुन नक्कीच आपल्या घरच्यांना तिथे आपल्या माहेरी घेऊन येईल, यावर सायलीचा कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे सायली आता काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे मात्र आता प्रियाला भेटायला अश्विन गेलेला असतो. अश्विन जेव्हा प्रियाला भेटायला जातो अश्विन हा शांत शांत असतो. त्यावर प्रिया अश्विनला सांगत असते, अश्विन तुला काय झालं आहे, तू माझ्याशी बोलत का नाही आहेस? त्यावर अश्विनला ती सांगत असते की काही झालं ना तरी मला इथून बाहेर काढ यार, मला ना बाबांची खूप जास्त आठवण येते, बाबांना माझी आठवण येते का, असे अनेक प्रश्न ती आता करू लागते. तर त्याच वेळेला आता अश्विन काहीच बोलत नसतो. दुसरीकडे प्रताप कल्पनाला समजवायला रूममध्ये गेलेले असतात. कल्पनाला ते म्हणत असतात की काय चाललंय हे, तू तिच्या माहेरी काय यायला तयार नाही आहेस? तसंही तुला माहिती आहे ना, माहेरी तिच्याबरोबर आलीस तर तिलाही बरं वाटेल, पण तू असं का करतेस, चल ना माहेरी, असं बोलून तिला आता माहेरी घेऊन जायचं प्लॅनिंग सुरू असतं. पण तरीसुद्धा आता कल्पना म्हणत असते की जिथे जायची माझी इच्छा नाही ना तिथे मला यायला फोर्स करू नका, माझं ठरलं आहे, मला काही झालं तरीसुद्धा कुठेही जायचं नाही, मी माझ्या घरीच ठीक आहे, तुम्हा लोकांना जायचं आहे ना तर जा, मी तुम्हाला कोणालाही अडवत नाही आहे, अगदी तुम्हालाही नाही, तुम्हीही जा, एन्जॉय करा, पण मला जोर जबरदस्ती करू नका, कारण आहे ना मला नाही यायचे तिथे, असं देखील आता ती कल्पना जी आहे ती प्रताप यांना म्हणत असते. प्रताप यांनी सगळ्या अर्थाने समजवायचा प्रयत्न केलेला असतो, पण प्रताप यांचं काहीही करून कल्पना ऐकायला तयार नसते. तिचा हट्ट हाच असतो की तिला यायचं नाही आहे आणि म्हणूनच ती आता शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता अश्विन हा बोलत असतो प्रियाला की तू बोलतेस ते सगळं ठीक आहे की तुला रविराज काकांची आठवण येते, पण मी तरी काय करू, मी काहीच करू शकत नाही, कारण तिला असं वाटत असतं की हा निरोप नक्कीच जाऊन देईल, पण या निरोपाने तरी काय होणार आहे, कारण अश्विनला माहिती असतं की घरात नेमकं काय वातावरण आहे आणि तुझ्याबद्दल काय विचार घरातले करतात याबद्दल फक्त आणि फक्त अश्विनला माहिती असतं. आणि म्हणूनच अश्विन जो आहे तो प्रियाशी आता काही बोलत नाही आणि तिकडनं निघून जातो. तर इकडे मात्र साक्षी जी आहे ती डोक्याला हात लावून घेते आणि ती मुद्दामूनच तिला चिडवायचा प्रयत्न करते. जेव्हा आता साक्षी तिला चिडवत असते ना तेव्हा प्रिया मात्र तोंड पाडून बसलेली असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता आश्रमात आलेले असतात आणि जेव्हा आश्रमातील परिसर सायली बघते तेव्हा सायलीच्या डोळ्यात आपसुकच पाणी येतं. सायली इकडे तिकडे पाहू लागते आणि जेव्हा सायली इकडे तिकडे पाहते ना तेव्हा आता ती विचार करते, या वास्तूमध्ये आपण किती काय काय आठवणी घालवल्या आहेत एकमेकांसोबत आणि त्या आठवणींचाच आता सायली जो आहे तो विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता मुलं जी आहेत ती सुद्धा सायलीला भेटायला येतात आणि सायलीला मिठी मारतात. मधुभाऊ देखील कुसुमला हाक मारून बोलवून घेतात आणि बघ कोण आलं आहे, आपले जावई बापू आणि साऊ आलेली आहेत, असं बोलून तिनं आता सगळ्यांनाच बोलवून घेतलेलं असतं. तर आता कुसुमही आलेली असते आणि त्यासोबत मधुभाऊ सायलीला भेटतात आणि खूप जास्त खुश होतात, कारण आतापर्यंत मधुभाऊंना जे जे काही हवं होतं ते सायलीमुळे शक्य झालेलं होतं आणि त्यामुळेच आता मधुभाऊ जे आहेत ते मात्र खूप जास्त खुश असतात की सायली आली आहे. तर दुसरीकडे सायलीची नजर आश्रमातील पाटीकडे जाते आणि ती म्हणत असते की ही काय, तुम्ही आश्रमाची पाटी अजूनही लावलेली नाही आहे का? तर मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ खरंच सगळं काही आवरायचे, आतल्याही बऱ्याच गोष्टी आवरायच्या राहिल्यात, त्यामुळे मग म्हटलं लास्टला आपण ही पाटी लावूया असाच मी विचार केला. पण सायली म्हणते की नाही, काही झालं ना तरी आजच हे सगळं व्हायला हवं आणि त्यामुळे तिने आता आतमधून त्या मुलांना ती वात्सल्य आश्रमाची पाटी आणायला सांगितलेली असते. आणि अर्जुन आता वर चढतो आणि अर्जुन जो आहे ती आता पाटी व्यवस्थितपणे लावत असतो. जेव्हा ती आता पाटी तो व्यवस्थितपणे लावतो ना तेव्हा मात्र आता
खूपच जास्त आनंद जो आहे तो खरं तर सायलीला झालेला असतो. सायली इकडे तिकडे पाहते आणि जेव्हा सायली इकडे तिकडे पाहते तेव्हा मात्र सायली विचार करते की किती छान ना, आता आता खऱ्या अर्थाने आपलं घर जे आहे ते व्यवस्थित दिसते, असाच देखील आता ती विचार करत असते. आणि तिला आश्रमात घालवलेली सगळी जुने प्रसंग आठवू लागतात. ती त्या आठवणांमध्ये हरवून जाते. त्याच वेळेला आता कुसुम तिथे येते आणि कुसुम म्हणत असते की थांबा, तुमच्या दोघांचे औक्षण मला करायचं आहे. दुसरीकडे प्रताप आणि त्याचसोबत सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेली असतात. त्याच वेळेला आता प्रताप हे म्हणत असतात की कोण कोण येणार आहे मला जरा सांगा ना, म्हणजे मला तसं बरं ना, तुम्ही मला सांगा की आपण कोण कोण लोक जाणार आहोत सायलीच्या माहेरी. कसं सायलीने एवढं आपल्याला बोलवलं आहे, मग तिलाही वाईट वाटायला नको असं प्रताप म्हणतात. तर दुसरीकडे कल्पना म्हणते की मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की मला यायला जमणार नाही, तर उगाच तुम्ही मला फोर्स करू नका. प्रताप नंतर आता पूर्णाजीला सुद्धा विचारतात आणि पूर्णाजीला म्हणतात की तू तरी चल ना. तर पूर्णाजी आता कल्पनाकडे पाहत असते. कल्पना पूर्णाजींना म्हणते की तुम्ही आता पुन्हा सगळं चेंज केलं आहे का, म्हणजे तुमचं माइंड चेंज झालं आहे का, तर तुझं सांग का, म्हणजे मला समजेल तुम्हाला जायचं आहे का. असा विचार केल्यानंतर पूर्णाजी शांतच राहते. तर त्यानंतर आता अस्मिताला सुद्धा विचारलं जातं की अस्मिता तू येणार आहेस का. अस्मिताला आधीच कल्पनाने भडकवून ठेवलेलं असतं की जायचं नाही, गेलीस तर यात राग. त्यामुळे आता अस्मितासुद्धा काही बोलत असते. खरं तर पूर्णाजी अस्मिता या सगळ्यांनाच आता सायलीच्या माहेरी जायचं असतं, पण तरीसुद्धा कल्पनासाठी ती सगळीजणं शांत बसलेली असतात. पण पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जी पूर्णाजी असते तिला कुठेतरी वाटत असतं की सायली बिचारी जी आहे ती आपल्या माहेरी गेली आहे आणि इतक्या वर्षानंतर ती आपल्याला बोलवते, तर आपण सुद्धा काहीतरी विचार करायला हवा. दुसरीकडे कुसुम जी आहे तिने आता सायली आणि अर्जुनचं औक्षण करायचं ठेवलेलं असतं. सायली आणि अर्जुनचं औक्षण जेव्हा ती करते तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुन जे आहे ते खूप खुश असतात आणि ते आता आश्रमात पहिलं पाऊल टाकणार असतात. पण त्याच वेळेला आता तिला कुसुम अडवते आणि कुसुम म्हणते की मी तुम्हाला असं आतमध्ये जाऊ देणार नाही. तर सायली म्हणत असते की का, काय झालं आहे. तर सायलीला सांगण्यात येतं की असं कसं, तू एवढ्या वर्षानंतर तुझ्या माहेरी येतेस, मग तर काही ना काही बोलायलाच हवं ना, म्हणजे उखाणा घ्यायचा. उखाणा घेतल्याशिवाय मी तुम्हाला दोघांनाही आतमध्ये सोडणार नाही असं सांगितलं जातं. तर सायलीचं नाव घ्यायचं आहे म्हटल्यावर अर्जुन एकेरी नाव फक्त सायलीचं घेतो. त्यावर आता मधुभाऊ म्हणतात असं नाही, तुला उखाणा घ्यायचा आहे. उखाण्यामध्ये सायलीचं नाव, आणि त्यामुळे आता त्याचा नाईलाज होतो, त्याला तर उखाणा घ्यावाच लागणार असतो. तर दुसरीकडे मात्र आता तो उखाणा घ्यायचा प्रयत्न करत असतो. भाजीत भाजी मेथीची ऐवजी भाजीत भाजी भेंडीची असं म्हणतो. त्यावर मात्र सायली जी आहे ती त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते अहो चुकतंय तुमचं. आणि त्यानंतर आता अर्जुनला सुद्धा आपली चूक लक्षात येते आणि त्यानंतर मात्र इथे सायलीसुद्धा खूप सुंदर असा उखाणा घेते. आणि जेव्हा सायली ही छान उखाणा घेते तेव्हा मात्र आता इथे असणारे सगळेजण सायलीसाठी टाळ्या वाजवतात, कारण सायली नेहमीप्रमाणेच खूप छान असा उखाणा घेत होती. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की खरं तर कुसुम जी असते ती सुद्धा म्हणत असते की आज कित्येक वर्षानंतर सायली घरी आली आहे म्हटल्यावर आनंदी आनंद आहे. तर सायलीला आता आश्रमात गेल्यावर बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात, म्हणजेच सायलीला हे देखील आठवतं की आपण या घरामध्ये काय काय मजा केलेली आहे, किती गेम्स खेळलेलो आहेत, आणि त्यामुळेच आता तिला मात्र डोळ्यासमोरून सारखं काही तेच जात असतं. तर इकडे मात्र सायली आणि अर्जुनचं औक्षण करून होतं. आता त्या दोघांनाही आतमध्ये बोलवलं जातं. म्हणजेच जेव्हा त्या दोघांनाही आतमध्ये घेतलं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे तिकडे सायली आणि अर्जुन पाहत असतात. दुसरीकडे प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज हे दोघंही जण बेडरूममध्ये असतात. तर रविराजांना प्रतिमा म्हणत असते की आपल्याला आश्रमात जायचं आहे ना. तर रविराज प्रतिमाला म्हणतात की मलाच माझं कळत नाहीये, कारण काही झालं तरीसुद्धा मला असं वाटतं ना की आतापर्यंत खूप काही आयुष्यात घडून गेलेलं आहे तन्वीच्याही, त्यामुळे तन्वीसोबत त्या आश्रमात काहीतरी जवळचे नाते आहे. म्हणजेच तन्वी त्या आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, त्यानंतर ती आपल्याला भेटलेली आहे. मग आपल्यासाठी ते आश्रम खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की आपल्याला त्या आश्रमात तर जावंच लागणार आहे असं आता रविराज म्हणत असतात. तर प्रतिमा म्हणत असते की तुम्ही म्हणताय ना ते योग्य आहे. तर रविराज म्हणतात अगं ते सगळं ठीक आहे, पण मला काय म्हणायचंय, मला असं वाटतंय ना की काही झालं ना तरीसुद्धा आपण तिथे गेलो की मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवणार, म्हणजेच मी पुन्हा एकदा तन्वीच्या सगळ्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाणार, कारण त्या आश्रमात तिच्या काही आठवणी असतील ना, आणि मग मी आता तिथे जाणार म्हटल्यावर मला त्या सगळ्या गोष्टी आठवतील. म्हणूनच मला ना असं एकदम जड झालंय, तिथे जायचं की नाही याचाच मी विचार.
प्रतिमा जी आहे ती म्हणत असते की हो, आपल्याला माहिती आहे आपल्या मुलगी जी आहे तन्वी ती आश्रमातच राहिली आहे, पण आश्रमात सुद्धा तिच्या काही ओळखी असतील ना, आपण आश्रमात जायला हवं. तसंही आपल्याला अर्जुन आणि सायलीने एवढं इन्व्हिटेशन दिले म्हटल्यावर आपल्याला तर जायलाच हवं, असं देखील आता जे रविराज असतात ते आता बोलत असतात. तर रविराजांचे हे वाक्य प्रतिमाच्या कानावर घुमत असतात आणि प्रतिमासुद्धा आता रविराजांना समजावू लागते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन जेव्हा आतमध्ये आश्रमात येतात तेव्हा त्या बेडकडे बघून सायलीच्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि ती म्हणत असते की मला जेव्हा अभ्यास करायचा असायचा ना तेव्हा मी याच कोपऱ्यात बसायची आणि अभ्यास करायची. तर मधुभाऊ देखील त्याच सगळ्या जुन्या गोष्टी सांगतात. तर दुसरीकडे सायलीला तिची लहानपणीची बॅगसुद्धा भेटते. तर लहानपणीची बॅग भेटल्यानंतर ती म्हणत असते की बघा ना मधुभाऊ, हीच माझीच बॅग आहे ना, ही अजून इथेच. तर त्यावर सायलीला मधुभाऊ सांगतात की अगं हो, ते काय आहे ना, तू वापरून झाल्यानंतर श्रेयसही वापरत होता आणि त्यामुळे ती तशीच राहिलेली आहे, असं देखील मधुभाऊ म्हणत असतात. तर सायलीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजेच या आश्रमात आपण किती मजा केलेली आहे हा सगळा प्रसंग आठवतो. दुसरीकडे अर्जुन जो आहे त्याला आणि सायलीला चहा आणून दिला जातो. सायली कुसुमला म्हणत असते की अगं हे चहा पीत नाही. तर त्यावर कुसुम म्हणत असते की ते चहा कसे पीत नाही मी बघतेस, रोज त्यांना तू कॉफी पिऊन देतेस ना आणि त्यांचं तरी ऐकतेस ना तू, मग आता त्याने तुझं ऐकायचं, आज तुझ्या माहेरी आलेत ना ते. तर त्यावर कुसुमचं म्हणणं अर्जुनला सुद्धा पटतं. अर्जुनही आता कॉफी सोडून चहा प्यायला तयार होतो. त्यावर सायलीला खूप भारी वाटत असतं की अर्जुन आपल्यासाठी इतकं सगळं काही करतोय, त्यामुळे आता तिचं मन देखील एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेलं असतं. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायलीसुद्धा आता विचार करत असते. तर आता सायली जी आहे ती म्हणत असते मनातल्या मनात की किती सगळं काही छान झालं ना, आता एकदम सगळं काही व्यवस्थित होतंय, आता पुढेही सगळं काही नीट व्हायला हवं असं आता सायलीला वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन हे आता जुन्या गोष्टींमध्ये हरवून गेलेले असतात. म्हणजेच सायलीला आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगितल्या जात असतात. तर सायली जी आहे ती आता बाहेर सुद्धा घेऊन जाते आणि अर्जुनला म्हणत असते की थांबा, तुम्हाला ना अजून बऱ्याच गोष्टी दाखवते. तर तेवढ्यातच कुसुम आडवी येते आणि कुसुम जी आहे ती म्हणत असते की तुमची बायको ना ही तुम्हाला आता मोठी झालेली वाटते, पण तिच्यातले जे काही गुण आहेत ना लहान मुलांचे ते अजूनही केलेले नाही आहेत. कारण ही तेव्हासुद्धा अशीच करायची आणि आत्तासुद्धा अशीच करते, अगदी लहान मुलांसारखी. तिच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे, फक्त तेवढं तिचं लग्न झालं आहे आणि तिला असं वाटते की तिचं लग्न झाल्यापासून तिच्यात बदल झालेत, पण मला माहिती आहे ना तिच्यात कोणतेही बदल झालेले नाही, असं देखील आता कुसुम जी आहे ती आता अर्जुनला बोलत असते. तर अर्जुन देखील त्या हसणाऱ्या सायलीकडे एकटक पाहत असतो. कारण आहे ना त्यालासुद्धा खूप छान वाटत असतं की जी सायली आहे तिला तर आता खूप बरं वाटतंय आणि सायलीला आश्रमात आल्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदमच खुलून आलेला असतो, हे सुद्धा आता अर्जुनला व्यवस्थितपणे कळत असतं. त्यामुळे आता अर्जुन इकडे तिकडे पाहत सायलीकडे व्यवस्थित निरीक्षण करत पाहत असतो. त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की बाहेर एक अंगणसुद्धा आहे आणि त्या झाडाखाली ती बसायची आणि ते झाड तिला बघायला जायचं असतं आणि म्हणूनच ती आता अर्जुनचा हात धरते आणि अर्जुनला सांगू लागते की चला ना मी तुम्हाला दाखवते, बाहेर ना एक छान असं झाड आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी ती त्याला बसवते. तिथे खूप छान असं बसायला सुद्धा केलेलं असतं. तर सायली मात्र अर्जुनला सांगत असते की बघा मी ना इथे बसायची, म्हणजेच तुम्हाला सांगते मला ना जेव्हा काही वाटायचं ना लो फील, मग मी इथे बसायची, मग हे झाड माझ्यासोबत असायचं आणि मी या झाडासोबत गप्पा मारायची. इथे आल्यानंतर ना खरंच खूप आनंद मिळाला आहे सायली, असं अर्जुनला सांगू लागते. तर त्यानंतर तिथे एक झाडही असतं आणि म्हणूनच सायली आता त्या झाडावरही चढते. तर आता सायली जेव्हा झाडावर चढते तेव्हासुद्धा अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि तो विचार करतो की खरंच सायलीचं बालिशपण अजूनही तसंच आहे. सायलीचा अल्लडपणा त्याचसोबत जो काही लहान मुलांमध्ये निरागसपणा असतो तो सायलीमध्ये अर्जुनला अजूनही दिसत असतो आणि म्हणूनच अर्जुन जो आहे तो सायलीकडे एकटक पाहत असतो. सायलीचं खरं तर अर्जुनकडे लक्ष नसतं, तिचं लक्ष फक्त काही त्या जुन्या गोष्टींमध्ये हरवलेलं असतं. पण अर्जुन जो आहे तो मात्र त्या सायलीकडे बघून खूप जास्त खुश झालेला असतो. तर त्यानंतर आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की खरं तर 3 मालिकांचा महासंगम हा उद्यापासून होणार आहे आणि त्यामुळेच आता अद्वैत, तेजस आणि त्याचसोबत आपला अर्जुन हे तिघही जण आता एकत्र आलेले आहेत आणि त्याचसोबत या तिघांनीही मिळून आता महासंगम करायचा ठरवला आहे. त्या महासंगममध्ये आता अर्जुन जो आहे त्यांनी सगळ्यांनाच आपल्या घरी बोलवलेला आहे आणि त्याच वेळेला आता दहीहंडीचा मान हा नेहमीप्रमाणे सायलीला मिळतो आणि त्यामुळेच आता सायली जी आहे ती खुश असते. तर दुसरीकडे आता जी मानसी असते
तिला सुद्धा गायत्रीचं सत्य समोर आणायचं असतं आणि म्हणूनच ती बाळकृष्णाकडे हात जोडून प्रार्थना करत असते. आणि त्याच वेळेला आता तर सायली आणि कलासुद्धा येतात आणि त्या तिला म्हणत असतात की आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नकोस. आणि असं बोलून तिला आता मनोबल दिलं जातं, कारण मानसीला गायत्रीचं सत्य लवकरात लवकर समोर आणायचं असतं. आणि ती आता सायली आणि कलाच्या मदतीने हे सत्य सगळ्या घरच्यांसमोर आणणार असते की नेमकं गायत्रीने काय काय केलं आहे. तर दुसरीकडे सायली आणि त्याचसोबत कला आणि त्याचसोबत जी मानसी असते त्यांनी आता ड्रेस घातलेला असतो, कारण त्यांना आता हंडीमध्ये सहभाग घ्यायचा असतो. सायलीने नेहमीप्रमाणे ही मानाची हंडी फोडायची असं ठरवलेलंच असतं आणि त्याचसाठी सायली सुंदर अशी तयार झालेली असते. सायलीने ड्रेस, त्याचसोबत कलानेही ड्रेस आणि मानसीनेही ड्रेस घातलेला असतो आणि त्या आता पदर वगैरे खेचून अगदी तयार होतात ना, तशा त्या आता हंडी फोडण्यासाठी तयार झालेल्या असतात. आता गोविंदा पथक जे असतं ते चढतं आणि त्याचबरोबर सायली देखील त्यांच्या मागोमाग वर चढत असते. तर तेवढ्यातच अद्वैत तिकडनं रक्ताच्या थारोळ्यात धावत येत असतो. तर सगळीजण पाहत असतात की अद्वैतला नेमकं काय झालंय. अर्जुनचं लक्ष जातं. इतका गोंगाट चालू असतो की अद्वैत जे काही बोलत असतो ते अर्जुनला खरं तर ऐकू येत नसतं. अर्जुन जो आहे तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याच वेळेला अद्वैत त्याला रक्ताच्या थारोळ्यात दिसतो. तर अद्वैतला तो म्हणत असतो की काय झालं आहे, एवढं रक्त कसं काय. तो सांगू लागतो की खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बघ ना, आणि त्याचबरोबर सायलीच्या आईबापांबद्दल मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर अर्जुनसुद्धा विचार करतो की सायलीच्या आईबापांबद्दल अद्वैतला काय माहिती आहे. आणि सायलीसुद्धा हंडी फोडत असताना इकडे पाहू लागते. तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.